बाप के नाम को धन्यवाद देते हैं सुंदर से समय के लिए, मीठी संगति के लिए। खुदा बाप ने फिर से एक मौका दिया है उनके चरणों में आने का, उनकी महिमा और उनके स्तवन, उनके नाम को ऊंचा उठाने का। इसलिए हम अभी प्रेज एंड वर्शिप में जाएंगे। उससे पहले मनीषा से रिक्वेस्ट करते हैं कि सभा के लिए प्रार्थना करें। हालेलुया, सर्वांना प्रेज द लॉर्ड, प्रार्थना करूया। हालेलुया हालेलुया हालेलुया, स्तुती स्तुती धन्यवाद करते पिता परमेश्वरा, तुम्ही आम्हाला आज दिवस परमेश्वर पिता सकाळपासून सांभाळलात म्हणून तुम्हाला धन्यवाद करते आणि या सुंदरशा पवित्र स्थानी येण्याची तू आम्हाला संधी दिलीस बाप्पा, म्हणून तुला कोटी कोटी धन्यवाद करते माझ्या राजा परमेश्वर पिता। इथं आलेल्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर प्रभूजी, जे नाही येऊ शकले परमेश्वर पिता त्यांनाही तू आशीर्वादित कर, आणि जे येणार आहेत परमेश्वर पिता त्यांचे प्रत्येक मार्ग तू मोकळे करून तुझ्या पवित्र स्थानी घेऊन ये माझ्या राजा परमेश्वर पिता। इथं होणारी आराधना प्रार्थना परमेश्वर पिता आशीर्वादित कर परमेश्वर पिता। जे काही कोणी आराधना करणार आहेत, जे कोणी वचन घेऊन येणार आहेत प्रभूजी परमेश्वर पिता, त्यांच्या ओठाखंडाला तू स्पर्श कर प्रभूजी परमेश्वर पिता। पुन्हा एकदा या सभेला आशीर्वादित कर। लहानशी नम्र प्रार्थना उद्धार करता येशूच्या गोड नावात मागते म्हणून ऐक आणि ग्रहण कर पिता, आमीन। थैंक यू मनीषा। इस समय ताई लोगों से रिक्वेस्ट करते हैं खुदा बाप की आराधना करें। हालेलुया, सर्वांना प्रेज लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे, तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे, तुझ्या पंखाखाली आश्रय मला, तुझ्या नावामध्ये जीवन मला, तुझ्या पंखाखाली आश्रय मला, तुझ्या नावामध्ये जीवन मला, तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे, तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे, दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी, दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी, त्याची बाळाला होणारी, तुझे वचन सत्य ढाळे, त्याची बाळाला होणारी, तुझे वचन सत्य ढाळे, तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे, तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे, माझ्या बाजूस शस्त्रवधी पडले, उद्या रक्षावधी पडले, माझ्या बाजूस शस्त्रवधी पडले, उद्या रक्षावधी पडले, तरी मला भीती नाही, कारण प्रभू माझा आश्रय आहे, तरी मला भीती नाही, कारण प्रभू माझा आश्रय आहे, तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे, तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा
आराधना में छुटकारा, आराधना में चंगाई, आराधना में छुटकारा, आराधना में चंगाई। शरीर आत्मा में शांति आनंद देता है,
आराधना गीत पड़ेगा। सभी से रिक्वेस्ट है, खड़े हो जाएंगे हम लोग। हालेलुया। अपने हाथों को ऊपर बढ़ा उठाते हुए खुदा बाप से प्रार्थना करेंगे। जो भी हमारे प्रॉब्लम है खुदा बाप आज सॉल्व करने जा रहा है। हालेलुया। बीच में ना बोलिएगा, सगळेजण इकडे बघा। हाँ आवाज जरूर। हालेलुया। फिर से हालेलुया 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 यहोवा राफा। इसी तरह हम एक गीत गाएंगे, हो तेरी स्तुति आराधना, हो तेरी स्तुति आराधना करता हूँ मैं तुझसे प्रार्थना, महिमा से तेरी जगाता है, जो भी तू चाहे तू यहाँ पर कर, हालेलुया हालेलुया
धर्म कर मेरी मुझे बचाता है, करुणा से तेरी नया दिन दिखाता है। ढाल बनकर मेरी मुझे बचाता है, जब मैं पुकारूं तू दौड़ आता है, जब मैं गिरूं मुझे उठाता है। हालेलुया, हालेलुया, यीशु, हालेलुया, हालेलुया, यीशु। हालेलुया। एक और गीत गाएंगे हम। हालेलुया, हालेलुया यहोवा रब्बा, पवित्र आत्मा। से पुकारूं दिल में तू आजा, जा से पुकारूं जा में तू आजा, दिल से पुकारूं दिल में तू आजा, जा से पुकारूं जा में तू आजा, आजा पवित्र आत्मा छाया पवित्र आजा छाया बन के जीऊं मैं मंदिर तेरा, मुझ में रहे अब तेरा बसेरा। बन के जीऊं मैं मंदिर तेरा, मुझ में रहे अब तेरा बसेरा। मुझ में रहे अब तेरा बसेरा। आजा पाकरूं छाजा पाकरूं, आजा पाकरूं छाजा तेरी अकल से चलती रहूं मैं, रोके कलों से भरती रहूं मैं। तेरी अकल से चलती रहूं मैं, रोके कलों से भरती रहूं मैं। रोके कलों से भरती रहूं मैं। आजा पाकरूं छाया पाकरूं, आजा पाकरूं छाया पाकरूं, हालेलुया यहोवा रब्बा,
हालेलुया 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 हालेलुया। यहोवा राफा, यहोवा ईरे, यहोवा अल शदाई, यहोवा अदोनाई, यहोवा इलाही, यहोवा रोही, यहोवा शम्मा, यहोवा निस्सी। हालेलुया हालेलुया हालेलुया। पवित्र 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 सेनाच्या सेनाधीश परमेश्वर पित्या, तुझ्या नावाला मान महिमा आणि गौरव देते माझ्या देवा। सुंदरशा वेळेस तुझ्या चरणी येण्याची तू आम्हाला परत एकदा संधी दिलायस, तुला कोटी कोटी धन्यवाद माझ्या देवा। या सभेचा ताबा मी तुझ्या हाती देते प्रभूजी। इथं बसलेल्या प्रत्येक लेकरांना मी तुझ्या अधीन आणि स्वाधीन करते, कारण हे लेकर तुझे लेकर आहेत। यशाया 49:16 मध्ये तू म्हटलेलं आहेस, मी सगळ्यांना नावाने ओळखणारा देव आहे, कारण आमचे नाव तुझ्या तळहातात कोरून ठेवलेले आहेत माझ्या देवा। आम्हा प्रत्येकाला तू नावाने ओळखतोयस, तुला कोटी कोटी धन्यवाद प्रभूजी। परत एकदा तुझ्या लेकरांना तुझ्या अधीन आणि स्वाधीन करते माझ्या देवा। प्रत्येकाला आशीर्वादित कर। येणाऱ्या वचनासाठी प्रार्थना करते प्रभूजी, पुन्हा व्यक्तीद्वारे नसून पवित्र आत्म्याद्वारे होण्यास सहायता आणि मदत कर। येशूच्या पवित्र नावात प्रार्थना केली म्हणून ऐक बाप्पा, आमेन। सभी से रिक्वेस्ट है, प्लीज नीचे हो जाइए। हालेलुया हालेलुया हालेलुया। सभी ने बाइबल लाया है, विश्वास करते हैं। हालेलुया। खुदा बाप के नाम को धन्यवाद देते हैं सुंदर से समय के लिए। फिर से एक बार इस जगह खुदा बाप ने हमें इकट्ठा किया है, इसलिए भी खुदा बाप के नाम को धन्यवाद देते हैं। हालेलुया। हम लोग वचन में जाएंगे। आज का वचन है पहला राजा 17 वचन 8 से लेकर 16 तक। अगर किसी को मिलता है तो हमारे लिए पढ़िएगा। पहला राजा 17 अध्याय वचन 8 से 16। तेव्हा त्यास परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की चल सिदोनातील सारफा नगरात जाऊन राहा। पहा, तुझे पोषण करण्याची तिथल्या एका विधवेस मी आज्ञा केली आहे। त्याचप्रमाणे तो सारफत येथे गेला। नगराच्या वेशीजवळ तो आला तेव्हा एक विधवा स्त्रीला काटक्या गोळा करताना त्याने पाहिले। तिला हाक मारून तो म्हणाला, मला एक पात्रात प्यावयास पाणी दे। ती पाणी आणावयास जात असता त्याने तिला आणखी हाक मारून सांगितले, आपल्या हाती एक भाकरीचा तुकडा आम्हाला घेऊन ये। ती म्हणाली, तुमचा देव परमेश्वर याच्या जीविताची शपथ, माझ्याजवळ भाकर मुळीच नाही। मडक्यात मुठभर आणि कुपीत थोडेसे तेल एवढे मात्र आहे। मी 2 काटक्या जमा करीत आहे। मग मी घरी जाऊन माझ्यासाठी व माझ्या मुलासाठी ते तयार करीन। ते आम्ही खाऊ आणि मग मरू। एलिया तिला म्हणाला, भिवू नको, तू जा म्हणतेस त्याचप्रमाणे कर, पण त्यापूर्वी माझ्यासाठी एक लहानशी भाकर भाजून आण। नंतर आपल्यासाठी व आपल्या मुलींसाठी आज इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो, परमेश्वर पृथ्वी व पर्जन्य वृष्टी करेल। त्या दिवसापर्यंत तुझे पिठाचे मडके रिकामे होणार नाही आणि तेलाची कुपी आटणार नाही। तिने जाऊन एलियाच्या सांगण्याप्रमाणे केले। ती व तिचे कुटुंब यांचा त्यावर पुष्कळ निर्वाह झाला। परमेश्वर एलियाच्या द्वारे जे वचन बोलला त्याचप्रमाणे तिचे ते पिठाचे मडके रिकामे झाले नाही आणि तेलाची कुपीही आटली नाही। हालेलुया हालेलुया। तो अजीजों, अभी हमने जो वचन देखा है ना, पहला राजा इसका 17 अध्याय 8 से लेकर 16 तक, एलिया और सारपत की विधवा। तो हम दुआ में जाएंगे। पवित्र 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 सेनाचे सेनाधीश परमेश्वर पिता, वचनाचा नावा मी तुझ्या हाती देते माझ्या देवा। माझ्याद्वारे नसून पवित्र आत्म्याद्वारे होण्यास सहायता आणि मदत कर। येशूच्या पवित्र नावात प्रार्थना केली म्हणून आहे बाप्पा, आमेन। तो यहाँ पर वचन क्या कहता है? एलिया नबी को तो सभी जानते हैं, है ना। जब अकाल के दिन में जब वो एक सारपत की विधवा के पास गया था, वहां पर अकाल पड़ा हुआ था। और उस अकाल के दिन में खुदा बाप ने एलिया को कहाँ भेजा? सारपत के विधवा के पास, क्योंकि एलिया को तब वहाँ खाने को नहीं था।
एलिया को उससे पहले भी खुदा बाप ने कौवे के जरिए उसको खाना खिलाया था, बाइबल हमें बताती है। और एलिया कोई मामूली इंसान नहीं था अजीजों। एलिया एक इतना सामर्थ्यवान नबी था कि उसके वस्त्र में भी सामर्थ्य हुआ करता था। तभी तो अलीशा जब एलिया को ऊपर ले जाया जा रहा था, तब अलीशा ने क्या किया था, एलिया से दुगना सामर्थ्य मांगा था, क्योंकि अलीशा जानता था कि एलिया के पास बहुत ज्यादा सामर्थ्य है। और ये सामर्थ्य एलिया को किसने दिया था? जिंदा खुदा यहोवा बाप ने, है ना। और एलिया अपने लाइफ में बहुत ज्यादा उसने बड़े बड़े काम भी किए। जब 450 मांत्रिक एक जगह पर थे और एलिया अकेला एक जगह पर था, जिस पर्वत पर जहाँ पर वो वेदी बनाए जा रहे थे, वहां पर उन 450 तांत्रिक को एलिया ने चैलेंज किया था कि आप आपके खुदा को बुलाओ, आपको जो करना है आपका आप करो, उसके बाद मैं अपने खुदा को बुलाकर मैं अपने वेदी में अग्नि लाऊंगा। पर वो लोग क्या समझे कि हम 450 लोग हैं और ये तो अकेला है, तो हमसे तो ये हो जाएगा। और ये सोचकर उन्होंने सुबह से लेकर दोपहर तक वहां पर पता नहीं जो जो बजाना था वो बजाया उन्होंने, जो जो उनके खुदा के आगे उनको करना था वो सब उन्होंने किया। पर ऊपर से अग्नि आई क्या? नहीं आया अजीजों। पर जब एलिया ने अपने जिंदा खुदा को आवाज लगाई, जिंदा खुदा के लिए दुआ की, जिंदा खुदा को, और 15 मिनट में ही क्या हुई, ऊपर से अग्नि आकर उस वेदी में क्या हो गया, लकड़ी को आग लग गया। पर अजीजों, उससे पहले जब एलिया ने उन लोगों से कहा था कि आप आपके खुदा से जो भी करना है करो, उसके बाद एलिया ने उस वेदी को उसके चारों ओर खड्डा खुदवाया, उसमें पानी डाला, उसके बाद उस लकड़ियों पर भी पानी डाला, उसके बाद एलिया ने प्रार्थना की। और उतना पानी होने के बावजूद भी जिंदा खुदा ने वहां पर वो चमत्कार किया और ऊपर से अग्नि आकर उस वेदी में क्या हुआ, हाँ, आग लग गई और वेदी वहां पर, मतलब इतना चमत्कार एलिया अपने खुदा के जरिए करता था। 450 तांत्रिक एक तरफ और एलिया अकेला एक तरफ, तो आप सोच सकते हो उसका सामर्थ्य कितना ज्यादा था। हालेलुया। तो इस तरह का एली जो सारपत की विधवा के पास खुदा बाप ने उसको भेजा था, वो क्या कहता है, 8 वचन हम देखेंगे। तब यहोवा का यह वचन उसके पास पहुंचा, चलकर सीदोन के सारपत नगर में जाकर वहीं रहे। सुन, मैंने वहाँ की एक विधवा को तेरे खिलाने की आज्ञा दी है। हालेलुया। वहाँ जो सारपत नगर में एक विधवा थी जो अपने बेटे के साथ रहा करती थी। उसके बाद बहुत ज्यादा अनाज था क्या? बहुत, मतलब कुंटल भर नहीं, क्योंकि वचन आगे क्या कहता है, वो क्या कहती है एलिया नबी से, मेरे पास तो सिर्फ एक रोटी और एक छोटी रोटी, तो इतना ही मेरे पास अन्न है, इसके अलावा और कुछ भी नहीं। थोड़ा सा तेल और थोड़ा सा मैदा मेरे पास है। और हम तो यही सोच रहे थे कि हम ये खाकर क्या करेंगे, मर जाएंगे। पर वहां पर जब एलिया आया, वो वहां पर लकड़ी बिन रही थी ताकि वो कुछ पकाए और खाए। तो एलिया ने उससे क्या कहा, तू पहले क्या कर, मेरे लिए रोटी बना कर ला, उसके बाद तू अपने लिए बनाना। उसने तो कहा था कि मेरे पास तो इतना ही आटा है, या तो मैं आपको दे सकती या मैं खुद खा सकती हूँ। उसने वैसा बोला कि वहां पर मेरे पास तो आटा नहीं, मैं आपके लिए नहीं बनाऊंगी, मैं अकेली खाऊंगी और वैसे भी खाकर मुझे मर जाना ही है। ऐसा कुछ हुआ क्या? बिल्कुल भी नहीं। वो जानते थे कि वो कौन है, खुदा ने भेजा हुआ एक दास है, एक नबी है। उसने उसका आदर किया और उसको बोला मैं आपके लिए भी लाऊंगी, और उसने किया भी वैसा अजीजों। उसने नहीं सोचा कि मेरा और मेरे बेटे का क्या होगा, क्योंकि वो कौन थी, खुदा पे विश्वास रखने वाली। और हम ये बात भी अच्छी तरह से वहाँ सीख सकते हैं कि खुदा बाप ने एलिया को सिर्फ उस विधवा के पास ही क्यों भेजा। उस गांव में और भी विधवाएं होगी, है ना, उस समय और भी गांव हो गए, और भी विधवाएं हर एक गांव में होगी।
पर खुदा बाप ने उससे विधवा सारपत की विधवा के पास ही क्यों भेजा? क्योंकि वो विधवा खुदा बाप पर विश्वास लाने वाली थी, वो एक नेक औरत थी, वो एक भली औरत थी। इसलिए एलिया नबी कहाँ पर आ गए? सारपत की विधवा के पास। और खुदा बाप की भी योजना थी कि एलिया कहाँ पर आए? उस विधवा के पास जिसके पास कुछ भी नहीं है, ताकि एलिया का पेट वहाँ भरने के लिए नहीं, बल्कि एलिया के जरिए उस विधवा के आटे और तेल को आशीष मिलने के लिए। हालेलुया। तो वहाँ भी वही अजीजों, वहाँ पर एलिया तो आया और उसने उससे मांग भी की और उसने रोटी बनाकर लाया भी और उस नबी को पानी और रोटी दी। उसके बाद क्या हुआ? क्या कहता है वचन? आटा खत्म हो गया। एलिया ने उससे कहा, मत डर, जाकर अपने बात के अनुसार कर, परंतु पहले मेरे लिए एक छोटी सी रोटी बनाकर मेरे पास ले आ, फिर इसके बाद अपने और अपने बेटे के लिए बनाना। वहां पर एलिया भी जानता था कि अगर ये मेरे लिए रोटी बनाएगी तो जरूर खुदा बाप उसके आटे को क्या करेगा? बरकत देगा, है ना। इसलिए एलिया ने वहां पर क्या कहा? एलिया नबी ने, मत डर, जितना आटा तेरे पास है उसमें से एक रोटी मेरे लिए बनाना ही है। और उसने सुनकर उसके लिए एक रोटी बनाई, उसको ला कर दी। और वहां पर एलिया नबी कहते हैं कि मत डर, क्योंकि खुदा बाप तेरे जो भी तेरे घर में है उसको बरकत देने जा रहा है। हालेलुया। तो आज हमें भी क्या करना है चीजों, इन वचनों से क्या सीखना है? हमें भी भले ही हमारे पास खाने के लिए ना हो, भले ही हमारे अंदर कुछ बीमारी हो, भले ही हमारे पास पैसों की कमी हो, भले ही कौन से और भी प्रॉब्लम हो सकते हैं, पर इन प्रॉब्लम से डरना है क्या? नहीं अजीजों, जिस तरह एलिया को उस सारपत की विधवा के घर तक लाया था खुदा बाप ने, उस तरह हमारे लिए भी कोई दूत बनकर हमारी मदद करेगा। पर हमें कैसा रहना है? अगर हम मदद चाहते हैं, हम अच्छे बनना चाहते हैं, किसी इंसान से हमें मदद लेनी है क्या? नहीं, क्योंकि जिंदा खुदा खुद हमारा है, तो हमें किसी इंसान से लेनी है क्या? नहीं अजीजों, हमारा खुदा हमारी बिल्कुल मदद करेगा। हम जो मांगेंगे वो जरूर हमें देगा। वचन ही कहता है, मांगो तो तुम्हें, ढूंढो तो तुम, और खटखटाओ तो तुम्हारे लिए। तो फिर खुदा नहीं देगा क्या? वो खुद जो कहा है मांगो तो दिया जाएगा। पर इसलिए हमें क्या करना है? पहले मांगना है। एक छोटा सा बच्चा जब तक वो रोकर अपने माँ से दूध भी नहीं मांगता, तब तक उसकी माँ भी उसको नहीं देती, है ना। उसी तरह हम भी जब तक हम नहीं मांगेंगे तब तक खुदा बाप नहीं देगा। वो जानता है हमारे जरूरतों को, पर हमें मांगना भी जरूरी है अजीजों, है ना। मांगो तो तुम्हें दिया जाएगा, उसी तरह हम अगर मांगेंगे तो हम पाएंगे भी। हालेलुया। तो हमें अपने खुदा से मांगना है, विश्वास रखना है। उस विधवा की तरह उसने विश्वास किया था, इसलिए तो रोटी बनाकर लेकर आई। अगर और कोई रहता तो मैं इसको दूंगी तो मैं क्या खाऊंगी, सोचते थे कि नहीं? हम भी आजकल कुछ सोचते हैं या नहीं? कभी कभार सोचता है इंसान, क्योंकि हम इंसान है। किसका खून है हमारे अंदर? नहीं, जिंदा खुदा। क्योंकि वचन क्या कहता है, हम किसके वारिस हैं? हाँ, जिंदा खुदा के। उसने हमें, हमारी काबिलियत नहीं, फिर भी उसने हमें अपना वारिस बनाया है। तो हम लोग धन्य है या नहीं? आवाज तो किसी से भी नहीं है। हालेलुया। तो एलिया ने कहा, मत डर, जो भी तेरे पास है उसमें से बना कर ला, उसके बाद तू और तेरा बेटा। रोटी कितने थे? और एक एलिया के पास गए, एक तो एक में दोनों खाने वाले थे क्या? नहीं, एलिया भी जानता था अगर खुदा बाप ने मुझे यहाँ भेजा है तो मेरे पेट के लिए नहीं, बल्कि उस विधवा के और उसके बेटे के, उनको अन्न मिलना चाहिए। इसलिए खुदा बाप ने उस विधवा के पास भेजा था अजीजों, है ना। तो हमारे जीवन में भी कुछ रहा तो जरूर खुदा बाप हमारे जीवन में भी कार्य करेगा। किसी न किसी को सेवक के जरिए, याजक के जरिए, पास्टर के जरिए हम तक भेजकर हमारी जरूरतों को पूरा करेगा। जरूरत मतलब कोई पास्टर याजक आकर थैली थैली भर के पैसे देकर जाएंगे क्या? ये बात गलत है। पर वो प्रार्थना के जरिए हम लोग
शुद्ध हो सकते हैं, प्रार्थना के जरिए हमारी बीमारी जा सकती है, प्रार्थना के जरिए हमें कुछ भी मिल सकता है। अजीजों, जो खुदा बाप ग्रहों पर हीरो की वर्षाव कर सकता है वो हम अपने बच्चों को नहीं देगा क्या? जरूर देगा अजीजों। खाली हमें विश्वास करना है तो हमारे हर एक जरूरतों को पूरी करेगा। हालेलुया। और तब वो गई और एलिया के वचन के अनुसार किया। तब वे और स्त्री और उसका बेटा बहुत दिन तक खाते रहे। हालेलुया। क्योंकि जो आटा वो सोच के रखी थी कि अब मैं तो इतना खाकर हम क्या करने वाले, वचन कहता है कि हम मर जाने वाले हैं। और खुदा बाप ने उन्हें मारा क्या? खुदा बाप महान है अजीजों, सच में, है ना। हमें जो चाहिए, जैसे भजन संहिता 127 में वचन कहता है कि हमारा खुदा हमें नींद में भी हमारी हर जरूरतों को पूरी करने वाला है। हालेलुया। ये सच है अजीजों। हमें मांगना है खुदा बाप से, हर एक जरूरतों को खुदा पूरी करता है। एलिया जिस तरह से उस विधवा के घर आकर उसके आटे को और तेल को, है ना, बरकत दी थी, उसी तरह खुदा बाप हमारे आटे और तेल को बरकत देता है। क्योंकि एलिया कोई असाधारण इंसान नहीं था, हमने पहले भी बताया। अगर उसका रेफरेंस हम देखेंगे याकूब 5वां अध्याय और 17 वचन, याकूब 5 का 17, अगर किसी को मिलता है तो आप पढ़ेंगे हमारे लिए। एलिया आपल्यासारख्या स्वभावाचा माणूस होता. त्याने पाऊस पडू नये अशी आग्रहाने प्रार्थना केली आणि 3.5 वर्ष पाऊस पडला नाही. पुन्हा त्याने प्रार्थना केली तेव्हा आकाशाने पाऊस पडला आणि भूमीने आपले फळ उपजले. आमेन। वचन क्या कहता है कि एलिया ने जब प्रार्थना की 3.5 वर्ष तक पानी ना गिरे, तो 3.5 वर्ष तक पानी बिल्कुल भी नहीं गिरा। और जब उसने प्रार्थना की पानी गिरे, तब पानी, मतलब इतना सामर्थ्य एलिया में था अजीजों। और वो सामर्थ्य किसने दिया था उसको? खुदा बाप ने दिया था। और वही सामर्थ्य आज हमें भी देने जा रहा है अजीजों। पर हमें भी एलिया की तरह ईमानदार, नेक, है ना, जो झूठे बात ना करे, किसी की चुगली ना करे, किसी की निंदा ना करे, किसी के साथ बैठकर उसी की चुगली खाए, ऐसे बातों में था क्या वो? उसे तो उन बातों से लेना देना ही नहीं था। तो हमें भी एलिया की तरह बनना है अजीजों, है ना। तो जिंदा खुदा हमें जो चाहिए वो देने वाला खुदा हमारा है। हालेलुया। तो आशा करते हैं आज के वचन आपको समझ में आया होगा। एलिया नबी के बारे में हमने सुना है। खुदा बाप इन वचनों द्वारा हम सभी को बहुतायत से आशीषित करें। आमीन। इस समय हम लोग दानार्पण होगा, एक गीत गाएंगे। हालेलुया। तू प्यार का सागर, सागर दया का तू है। तू प्यार का सागर, सागर दया का तू है। तेरे प्यार के सागर में हम तेरे राजा
महिमा से विनती करते हैं कि इस दान पर माझा राजा जेवढ्या लोकांनी दिली माझ्या राजा त्या सर्वांना तू आशीर्वादित कर माझ्या राजा या दानाद्वारे सगळ्यांना तू बरकत आली माझ्या राजा परमेश्वर पिता जेवढे देऊ शकेल नाही माझ्या राजा त्यांना पण तू आशीर्वादित कर माझ्या राजा या दानाद्वारे सगळ्यांना दुप्पट आशीर्वाद दे माझ्या राजा आणि दुप्पट त्यांच्या घरामध्ये बरकत आली माझ्या राजा त्याच्या पैसे असलेला तेला पिठाला तू बरकत आली माझ्या राजा लहानशी प्रार्थना येशूच्या नावात तू नाही बाबा हालेलुया। इस समय गवाही की ओर जाएंगे। तो जिन जिन लोगों को गवाही देनी है आप दे सकते हो। मनीषा से रिक्वेस्ट करते हैं आपने जो बोला था दवाई देनी है आप दे सकते हैं। हालेलुया सर्वांना प्रेज द लॉर्ड। मेरे जीवन में प्रभु ने बहुत बड़ा काम किया है क्योंकि मैं पहले तो बहुत मूर्ति पूजा में थी लेकिन जब से मैं प्रभु के पास आई जब से मुझे किसी मतलब हमारी ताई ने बताया प्रभु जिंदा भगवंत है उससे उसके पास अनंत जीवन है और वो हमें सब कुछ दे सकता है लेकिन पहले जो पता नहीं था फिर मूर्ति पूजा छोड़कर हम इस प्रभु में आए जब हमें पता चला कि जिंदा खुदावंत है उसके पास अनंत जीवन है तब से सच में हमारे जीवन में हमारे परिवार में बहुत सी खुशियाँ आई और परमेश्वर हमें हर मुश्किल समय में और जब भी कठिनाई आती थी लेकिन तब भी हमारा प्रभु ने साथ दिया और हम हर एक कठिन समय में प्रभु ने हमें साथ दिया और हमारे साथ प्रभु हमारे साथ देता है और हमारी इस छोटे से झुंड को चलाता है और मेरे सावी यहाँ बैठे हुए भाई बहन और मेरी ताई सब मुझे साथ दिए। सच में खुदा ने मेरे माँ को मेरे पिताजी को बहुत बड़े संकट से बचाया है इसलिए परमेश्वर को कोटि कोटि धन्यवाद करते हैं और प्रभु यहाँ बैठे हुए सभी को प्रेज द लॉर्ड आमीन। पायल प्रेज द लॉर्ड सगळ्यांना प्रेज द लॉर्ड देवाच्या नावाला धन्यवाद करते की आज आमच्या घरी इथे एवढी मोठी सभा घेतली मी परमेश्वराला धन्यवाद करते की त्याने आमच्या जीवनामध्ये एवढे मोठे मोठे कार्य केले आता आम्ही 3 वर्ष झाले देवामध्ये आलो परमेश्वराने खरंच आमच्या जीवनामध्ये एवढे मोठे मोठे कार्य केले देवाच्या नावाला धन्यवाद करते देवबाप करो सर्वांच्या जीवनामध्ये अशीच कार्य करत राहो परमेश्वराने प्रत्येक वेळेस प्रत्येक अडचणीमधून आम्हाला काढलं देवाच्या नावाला धन्यवाद करते आमीन। पायल की एक और गवाही है पर वो बताना नहीं चाह रहे तो हमारे हाथ में आपको मोबाइल दिख रहा इसमें एक सांप है जो बहुत बड़ा है 5 फुट से भी बड़ा है ना ये ना मारने के बाद वीडियो किया गया जिंदा था तब की नहीं पर ये जब जिंदा था अजीजों तब ये जो सांप है पायल के सर से लेकर पैर तक मतलब सर के ऊपर से लेकर पैर की ओर चला गया निकल के पर उनको टच भी नहीं किया। ये सांप इतना जहरीला है कि इससे इंसान मर भी सकता था पर सच में हमारा जिंदा खुदा इतना महान है कि बच्ची को उसने सांप ने टच भी नहीं किया और खुदा अपने दूत को भेजकर उनकी हिफाजत की इसलिए खुदा बाप के नाम को धन्यवाद। प्रेज लॉर्ड। प्रेज लॉर्ड। जल्दी जल्दी
देवाच्या नावाला धन्यवाद देते. आम्ही एवढं परिस्थिती आमची बेकार होती की आम्ही असं 2-3 वर्ष आम्ही एवढं त्याच्या तब्येतीसाठी एवढं परिस्थिती हे होती की आमचं कसं होईल आणि काय नाही असं आम्ही याच्यामध्ये खूप मूर्तीपूजा, खूप दवाखाने, खूप वैद्य केले, कुठंच काहीच फरक पडला गेला. आखरी टाईमला औषधाई घरी आल्या आणि म्हणल्या तू आता कोणताच देव बघू नको, आता हेच देव बघ, तू आता ह्याच देवाला तू धर आणि बघ म्हणल्या काय होते आणि काय नाही ते तू दाखव. तर आम्ही जसं या देवामध्ये आलं तसं तर आमचं सगळं 17 वर्षाचं दुखणं कमी झालं आणि सगळं आजार गेला म्हणून देवाच्या नावाला धन्यवाद. प्रेज द लॉर्ड सर्वांना. देवाच्या नावाला धन्यवाद देते. खरंच आपला परमेश्वर महान आहे. आम्ही बी 17 वर्ष खरंच एवढं मला तब्येत माझी खराब होती आणि मूर्तीपूजामध्ये होते. मी इतकं देवाचं केलं त्या मूर्तीपूजाचं तर कुठंच कमी झालं नाही. एवढा पैसा घातला मी. आखरी शेवटाला माझ्या घरामध्ये 15,000चा मी होम केला त्या महाराजाला आणून. त्यानं सुद्धा काहीच कमी झालं नाही. आम्ही थकून गेलो पैसा खर्चून. आखरी आम्ही लक्ष्मीला धाडा आणि तिच्या पाठीमागं मी पण म्हणलं आता जाऊ तर आपण हेच देव करू. आमचा परमेश्वर खरंच महान आहे. एवढे आमच्या जीवनामध्ये कार्य केले. हर एक दुःखात, हर एक संकटात परमेश्वर आम्हाला धावून आला म्हणून देवाच्या नावाला धन्यवाद देते. प्रत्येक आमची जी प्रार्थना केली देवानं ते आम्हाला प्रार्थनाचं उत्तर दिलं. लास्टला 3 वर्ष 8 वर्ष झालं पायाचं आधार कार्ड निघणार गेलं. मी देवाला दररोज प्रार्थना केली की देवा आता तूच कर, काय करणार. आम्ही तर करून करून थकून गेलो. ते सुद्धा आमचं काम झालं म्हणून देवाच्या नावाला धन्यवाद देते. खरोखर परमेश्वर महान आहे. सर्वांच्या जीवनामध्ये असंच कार्य करू. आम्हाला आता कशाचीच भीती नाही. देवाच्या नावाला धन्यवाद देते. आमेन. लवकर उठा लवकर. लंबी लिस्ट आहे जरा. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते. माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी प्रभूला किती वेळेस प्रार्थना केली आणि माझ्या मुलांची इच्छा पूर्ण झाली. त्यांचा नंबर चांगल्या कॉलेजला लागला आणि त्यांचे आता शिक्षण सगळे चांगले व्यवस्थित झाले. आणि SGGSला माझ्या मुलीचा नंबर लागू द्या म्हणून मी तिचा प्रार्थना करायला सांगितली होती. तिचा नंबर इथेच लागला. इंजिनिअरिंग, दोघे मुलं इंजिनिअरिंग करतात. प्रभूला धन्यवाद देते. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते. आमच्या जीवनामध्ये तर खूप संकट होते. आम्ही खूप दिवसापासून प्रभूमध्ये आलेलो आहोत. माझ्या मुलीवर संकट होतं, मुलावर होतं, माझ्यावर तर जीव घेणं संकट होतं. परमेश्वरानं ते पण टाळलं आणि मला नवीन जीवदान दिलं. आणि माझ्या मिस्टरांना मागे ॲक्सिडेंट झाला. त्याला असं समोरीने गाडी आली. त्या गाडीनं त्यांना असं एकदम असं उडून बाजूला असं फेकलं. आमची गाडी पडली, गाडी फुटली, दुधाचे डबे फुटले. पण परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते की त्यांना साधं खर्चटलं सुद्धा नाही. देवाने एवढा महान चमत्कार केला. परमेश्वराच्या आराधनाची तुम्ही सांगा. सांगितलं काय व्हायला सगळ्यांना प्रेज द लॉर्ड. आम्ही 15 वर्षापासून 16 वर्षापासून एवढं परेशान होते की मूर्तीपूजाचं खूप करत गेले. असं आमच्या घरी एका टायमाचं अन्न खायला नव्हतं आणि 1 रुपया देखील माझ्याकडे नव्हतं. त्याच्याकडून मी मागून माझ्या मालकासाठी असं जादूटोणा होता की लेकराला देखील ओळखीत नव्हती आणि घरात कोणालाच ओळखीत नव्हते. असं ताट वाढायला देखील खायचं एवढं कळत नव्हतं. मग त्याच्यानंतर मग माझ्या मुलाला देखील त्या जादूटोण्यानं पकडलं. एवढं मग मी एवढं ते मूर्तीपूजा केली की सांगताच होई नाही. म्हणजे 1 रुपयाची मागे टाकण्याची आशा केली नाही. फक्त मला वाटतं की माझे मालक चांगले व्हावं, मालक चांगलं झाल्यानंतर मग माझा मुलगा चांगला व्हावा. त्याचे खूप शिक्षण झालं, सगळं झालं. पण त्याच्यामध्ये त्यानं खूप अडचण आणली. एवढं मूर्तीपूजा केली की सांगताच होई नाही. मग त्याच्यानंतर हे 2 वर्षामध्ये मला उषाताईनं, रुक्मिणीताईनं, लक्ष्मीताईनं समजायला देवाचं मला सांगितलं की विजयासाठी तुम्ही किती परेशान आहे नानाबाई आणि तुम्ही विजयासाठी हर घरी एक टायमास पैसे मागून मी त्या मूर्तीपूजा देवाला जात गेली.
एकट्याला पैसे देखील नव्हते, पण मी जात गेले देवाला त्या. मग ह्या म्हणल्या चर्चला चला म्हणल्या. मला काय हरकत नाही, माझ्या इजूसाठी येते मी. मग मी इजूला म्हणलं असं असं जाऊ हो जाऊ आई म्हणलं काय हरकत नाही. मग गेलो तर आम्ही चर्चमध्ये. इजू येत गेला, पण त्याला ते महागवडीत गेलं. तरी पण मग पाऊल पुढंच टाकीत गेले मी, मागं हटत नव्हते. त्याला त्याच्या अंगात हे होतं ना ते जादूटोना, तरी पण मी पुढे चलत गेले. आणि मग मला हरिभाऊ हे सगळे येत गेले, त्याला बकळ समजून सांगत गेले. ते हो म्हणून त्याच्यानंतर ते अजून महागवडीत गेलं. आता त्याला एवढं देवानं त्याला विश्वासात आणलंय आणि त्याचा बाप्तिस्मा झाला. देवानं त्याला हातावर झेलून धरलंय, त्याला खूप विश्वासात आणलंय. म्हणून मी देवाच्या नावाला धन्यवाद देते. माझ्या माणसाला एवढं जळजळ मळमळ होत गेलं की सांगताच होईना. आता असंच खाल्लं की असंच जळजळ होई वाटत लय जीव कदरलाय म्हणे. आज 3 वर्षापासून ते देवात आले तर त्याचं सगळं कमी, असं दवाखाना नाही, गोळी नाही. पहिले लय गोळ्या खात गेल्या, आता काहीच नाही. 1 रुपया देखील लागणार. मग देवाच्या नावाला मी धन्यवाद देते. गोळी मी गुरुवारी एवढा पाय दुखला की मी असं चललाच येईना गेलं. गुरुवारी सकाळी दोन्ही लेकरं अशा माझ्याकडे बघले, काय तुला चलायला जातो दवाखान्यात जाय. मला काय हरकत नाही जाते म्हणलं. मग गुरुवारी सकाळी दिदीला फोन केला. मग शुक्रवारी दिदी इथंच आले. मग दिदी मी प्रार्थना करून घेतली. तर प्रार्थना केलं तसं एका टणटण असं काहीच मला असं पाय दुखला काय ना. देवाचा दवाखाना मार्ग देखील मी धरला नाही. देवाचंच नाव घेऊन प्रार्थना दिदी करून घेतली. माझा पाय आता टणटण आहे. देवाच्या नावाला धन्यवाद. देवाने जीवन लागलं. और कोई देना चाहता है गवाही? अगर किसी की गवाही है जल्दी आओ, टाइम वेस्ट है. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो. खरोखर परमेश्वर महान आहे. मी 3 वर्ष घरामध्ये पुरून होतो. मला असं वाटायचं माझे लेकरं माझी बायको काय खाईल, थोडं दुःख वाटायचं. खरोखर परमेश्वरानं मला या संकटातून वाचवलं आणि आता मी लागलं तिथं काम करतो, खातो, विणतो, फिरतो. म्हणून परमेश्वराच्या नावाला मी कोटी कोटी धन्यवाद देतो. 3 लाख रुपये दवाखान्यात घातले, वैद्यवानी केला, सगळं करून कुठंच काय फरक नाही पडला. तर आता मी देवामध्ये आलो, 3 वर्ष झालं, चांगलं आहे आणि तंदुरुस्त आहे. म्हणून देवाच्या नावाला कोटी कोटी धन्यवाद. आमेन. परमेश्वराला पहिलं सर्वप्रथम मी धन्यवाद देतो. पहिलं मी मूर्तीपूजा भरपूर करायचो. जवळपास मी 10 ते 12 वर्ष कंटिन्यू मूर्तीपूजा केली. भरपूर तिकडं देवदेव करायचो आणि काही लोकांना मला परेशानीमध्ये आणलं. शिक्षण चांगलं झालं पण लोकांना मला मिलिटरीमध्ये लागू दिलं नाही. मी भरपूर कोशिश केली, भरपूर हिमतीनं शक्तीनं संपूर्ण इच्छाशक्तीनं कोशिश केली, मात्र लोकांना लागू दिलं नाही मला. त्याच्या बाद मला तकलीफ वाढली आणि मी दुसऱ्या ठिकाणी दाखवायचो. तर काही दिवस कमी व्हायचं, आणखीन वाढायचं, आणखीन कमी व्हायचं, आणखीन वाढायचं, असं काही दिवस चालू राहिलं. तर लोकांना मला ते कमी व्हायचं, मी तेवढं लक्ष द्यायचो नाही. त्याच्या बाद म्हशीचा व्यवसाय चालू केला. म्हशीच्या व्यवसायामध्ये सुद्धा व्यवसायामध्ये सुद्धा लोकांनी मला यश येऊ दिलं नाही. त्याच्या बाद हे असंच कंटिन्यू चालू राहिलं. नंतर गावातले काही लोक जाऊ लागले चर्चमध्ये. मग आई म्हणली, विजू म्हणली, तू इतक्या दिवस देवदेव करायला तुला सुख पडदेन झाले लोक, तू काय कर, तू चर्चला ये. आता मी देवधर्म करतो, ठीक आहे येतो म्हणलं चर्चला, काय हरकत नाही म्हणून. कारण मी कोण्या देवधर्माला किंवा मी कमी लेखलं नव्हतं. माझे संस्कारच तसे होते. मी कोण्या देवधर्माला आपल्या सन्मानात तेवढा सन्मान देत होतो. तर मी गेलो चर्चला. मला तिथं 1-2 वेळेस प्रार्थना केली. काब्दे पास्टर होते त्यावेळेस प्रार्थना करायची. तर मला तिथं बरं वाटलं, प्रार्थना करत गेली. त्याच्या बाद 2-3 महिने झाले मला, जेव्हा मध्ये नवीनच होतो मी, इन्व्हर्टला जाऊ लागलो.
तर मला छातीमध्ये तकलीफ होलाली, घबराट होलेले. किनवटचे जंगल होते, ते जवळपास वस्ती नव्हती, पुरं जंगल. छोट्या हातीमध्ये खिडक्या घेऊन जाऊ लागलो काम करायसाठी. तर मला घबराट भरपूर होऊ लागली. मी म्हणलो आता मग काही खरं नाही. खिडकीमध्ये छोट्या हातीच्या खिडकीमध्ये बसलो होतो तिथं, आणि ड्रायव्हर होतं. ड्रायव्हरला काही म्हणलो नाही, मला तकलीफ व्हायली, भरपूर तकलीफ होऊ लागली मला. तर मी देवाला खिडकीतून प्रार्थना करू लागलो, आबाळाकडे आकाशाकडे बघू लागलो. हे देवा, मला तकलीफ व्हायली, छातीमध्ये घबराट व्हायली, मला बेचैनी व्हायली, मला तकलीफ फार व्हायली. कंटिन्यू जवळपास 4 घंटे मी देवाला प्रार्थना केली. तर माझ्यासाठी धाव देवा, माझ्याकडे बघ. तर मी किनवटला त्या साईडवर गेलो, खिडक्या ठेवलो, काम म्हणजे नंतर जायचं होतं 2-4 दिवसाला. ते आलो वापिस. तिथून रात्रीचे 3 वाजले मला वापिस यायला नांदेडला. आणि इथं आलो नांदेडला. मालक म्हणला जे 2:30-3 वाजले, तू घरी जाऊ नको म्हणला, रात्र भरपूर झाली, तू इथंच हॉलमध्ये झोप. मी तिथं हॉलमध्ये झोपी गेलो त्याच्या अपार्टमेंटमध्ये. आणि जवळपास 3:30-4 वाजता मला झोप लागली. आणि 4च्या नंतर देव माझ्या स्वप्नामध्ये आला. देव म्हणत आहे विजय विजय विजय. देवानं 3 वेळेस आवाज दिला. आणि मी देवाला बोललो काय देवा. देव म्हणत आहे विजय, तू कामून भियाला. देवा मला फार तकलीफ व्हायली, फार घबराट व्हायली, मला फार तकलीफ व्हायली. म्हणलं देव म्हणला विजय, तू भिवू नको, तुला काही होणार नाही, मी तुझ्या सोबत आहे. तकलीफ काही दिवसाची आहे म्हणला, काही दिवसापुरती आहे म्हणला. म्हणलं ठीक आहे देवा. तर मी त्यावेळेस ते काम सोडणार होतो, कारण तिथं आम्ही तीन जण कामाला होतो त्या मालकापाशी. तर ते 2 जण काम सोडून गेले, मी एकटाच. आणि ते 3 माणसाची जिम्मेदारी मी एकट्यावर आली. तर मी काम करू शकणार नाही, मी कॅपॅसिटी राहणार 3 माणसाचं, आणि पुन्हा तकलीफ होऊ लागली मला. तर देव म्हणला विजय, तू जे काम सोडावं, ते काम सोडायला कोणालाच माहीत नव्हतं घरी. मी फक्त हरिभाऊला सांगलं होतं बा मी काम सोडायच्या विचारामध्ये आहे. तर देव म्हणला आला विजय, तू जे काम करायला, तू ते काम सोडू नको. देवा मला एकट्याला काम होऊन झाले, कारण मी जबाबदारी वाढली, कारण ते संख्य लोक होते निघून गेले. म्हणलं काय हरकत नाही, मला तू काम कर, तू कुठं जाशील तुझ्यासोबत मी आहे, तू कुठंही जाय, मला तुझ्यासोबत मी आहे. म्हणलं बरं ठीक आहे देवा. तर देवानं माझ्यावर प्रार्थना केली. आकाशातून वीज पडली, माझ्यावर माझ्या शरीराला जाणवू लागलं. तर त्याच्या बाद देवानं जे लोकांना मला तकलीफमध्ये आणले, त्या लोकांना देव म्हणू लागला हे लोक हो, विजय हा माझा भक्त आहे, याला कामून तुम्ही तकलीफ देता. हे माझा आज्ञा पाळतो, माझ्या मार्गाने चालतो, त्याला तकलीफ देऊ नका. आणि एवढं बोलून देव स्वप्नातून त्या दृष्टातून गेला. मला आश्चर्य वाटलं, माझ्यासारख्या साधारण माणसाला देवानं दर्शन द्यावं. आपण म्हणजे एवढं किती भाग्यशाली आहे आपण, की दर्शन देवाने येऊन साक्षात दर्शन दिलं. मी घरी आलो, खुश झालो, घरी सगळ्याला सांगलं. आणि त्याच्या बाद आणखीन गेल्या वर्षी माझ्या पत्नीची डिलिव्हरी होता, आणि ती मुलगी वारली, पोटामध्ये मुलगी झाली. तर मी त्याच्या बाद धर्माबादला कामाला गेलो 8-10 दिवसानंतर. तिथून येता येता कारमध्ये, आमच्या मालकाची कार होती, आम्ही 3-4 जण येऊ लागलो काम करून. टपन ग्लासचं काम करता येऊ लागलो. तर मी त्या खिडकीतून देवाला प्रार्थना करू लागलो की देवा म्हणलं हे काय माझ्यामागे एकामागे एक दुखणं, एकामागे एक दुःख वाढाले, एकामागे एक दुःखाचे डोंगर कोसळले. देवा माझ्याकडे बघ देवा, किती दिवस सहन करावं, एकामागे किती तकलीफ, किती दुःख आले, किती सहन करावं देवा. मला आतापर्यंत जीवनात कवाच सुख भेटलं नाही देवा, किती सहन करू. त्याच्या बाद मी घरी आलो, तिथून जेवण करून आलो. 4 वाजले सकाळचे. देवाला स्वप्नामध्ये देव म्हणत आहे हे विजय, माझ्या भक्ता, तुझे सर्व दुःख मला माहिती आहे. तुला काय काय दुःख झालं, तुला काय काय तकलीफ झाली, माझं वचन आहे तुला, हे माझ्या भक्ता विजय, तू सर्व दुःख मी कमी करतो. ते जे तुला दुःखाचे डोंगर किंवा कोसळले ते सर्व चांगलं करतो मी. तुला जे आता दुःख झालं त्याच्यापेक्षा तुला चांगलं देतो मी. माझं वचन आहे तुला विजय, विश्वास ठेव, सर्व गोष्टी त्या चांगलं करेल मी. देवाने मला वचन दिलं. देवाच्या मी जाऊन पाया पडलो. हे देवा म्हणलं तू धन्य आहेस, हमेशा पाठीशी राह, तू कृपा दृष्टी राहू दे देवा. आणि देव तेवढं बोलून स्वप्नातून दृष्टातून गेला. आणि त्याच्या बाद आणखीन मी काही दिवसापूर्वी मी तकलीफ मध्ये होतो, लोकांना तकलीफ वाढली, थोडं मग विश्वास कमी झाला. त्याच्यानंतर मी बाप्तिस्मा घेतला, विश्वास आणखीन वाढला. तर मी
सोनाली दिदीला म्हणायचो मी कुठं कमी पडावलो, मला सांगा, मी प्रार्थना आधी अजून वाढवायचंय, मला अजून म्हणजे दुखणं लवकरात लवकर कमी करायचंय. तर दिदी म्हणाली तुम्ही देवाला विचारा. तर मी कंटिन्यू प्रार्थनामध्ये वाढलो, जवळपास 4-5 घंटे प्रार्थना करायचो. तर देवानं 4 दिवस 4 दृष्टांत दिले. त्याच्यामध्ये एक दृष्टांत होता, देव आला, देव माझ्याशी बोलला. मी म्हणलो देवा कुठं कमी पडावलं, मी देवानं त्याशी दृष्टांत दिला. देव आला म्हणला विजय तू प्रार्थना कर, तू आराधना कर, तू विश्वास कर, तू सगळ्या गोष्टी तुझ्या बराबर आहेत, पण तुझ्यामध्ये एक कमतरता आहे. म्हणलो काय देवा? म्हणला तू एक नाव घेतो. म्हणलो काय देवा? म्हणला तू सर्व गोष्ट सगळं चांगलं असताना काही म्हणत नाही, तुला तकलीफ झाल्याने तू एका गोष्टीत नाव घेतो. म्हणला तू ते काली माता म्हणतोस, म्हणला तू ते म्हण नको. म्हणला तू. म्हणलो देवा नाही. म्हणला विजय तू म्हणू नकोस. म्हणला तू एकाच गोष्टीमध्ये कमतरता आहे. म्हणला तू बाकीच्या सगळ्या गोष्टी बराबर आहेत. म्हणला. म्हणलो ठीक आहे देवा. देवाने मला तिसरं दर्शन दिलं. देव बोलला मला. त्याच्या बाद मी कंटिन्यू प्रार्थनामध्ये होतो. मागं 1 महिन्याखालची गोष्ट आहे. तर देव आमची अशी म्हशी आहेत. एका म्हशीला पायाला दोन्ही पाठीमागल्या पायाला खवंद झालते. ते खवंदामधून आळ्या पडल्या होत्या, पाणी रक्त पू येऊ लागला. मी म्हणलो गड्या डॉक्टरला दाखिलं. ते 4-5 महिने त्या म्हशीचा इलाज केला आम्ही पायाचा, झाला नाही, होणार गेला. डॉक्टरला दाखवून होऊन गेला. आणि मी सुद्धा त्या म्हशीला मलमपट्टी करायचो, ते स्प्रे आणून लावायचो आणि ते कमी व्हायचं नाही. मी म्हणलो मी प्रार्थना करत गेलो रोज आणि घरानं पाणी शिंपडत गेलो. म्हणलं हे पाणी घेऊन प्रार्थना त्या खवंदाव टाकाव प्रार्थना करून बघावं तरी. म्हणलं पाणी घेतलं, प्रार्थना केली मी आणि त्या प्रार्थनाच पाणी त्या म्हशीच्या दोन्ही जखमावर टाकलं. दोन्ही त्या जखमा मी प्रार्थना केली, त्या जखमावर पाणी टाकलं आणि कामाला गेलो. आणि संध्याकाळी येऊन बघाल तर काय त्या जखमातल्या आळ्या निघून पडल्या. त्या जखमा एकदम कोरड्या पडल्या आणि त्या जखमा 4 दिवसात मिळून गेल्या. आज त्या म्हशीच्या जखमा आज जवळपास 5-6 महिने झाले मिळल्या नव्हत्या. त्या दोन्ही जखमा मिळून गेल्या, दोन्ही साईडच्या. तर देवाचा चमत्कार आहे. आणि त्याच्या बाद मला अशा बऱ्याच ठिकाणी मी गाडी चालिताना सुद्धा माझ्यावर संकट आले. देवानं त्याच्यातून सोडिलं. आणि काल परवा मी काम करत असताना दरवाजाचं काम करू आलो. दरवाजा फुटलेला होता, ते ग्लास फुटलेला होता. तर मी ते ग्लास काढता काढता ते ग्लास माझ्या पायावर पडला. ते ग्लास भरपूर टोकदार होता आणि माझ्या पायावर पडला. आणि मी बघालो, माझ्या लक्षातच नाही पाया पडला. तेव्हा बघलं तर चपलीच्या पट्ट्यावर पडला. मी म्हणलो बा चप्पलचा पट्टा फक्त 1 इंच त्या पट्ट्यावर बराबर पडला. बाजूला जर पडला असं तर माझ्या पायाला काके पडली अशी नाही, त्याच्यापेक्षा जास्त मार लागला असता. माझ्या लक्षात आलं बा देवानं मला वचन दिलेलं आहे की बा तू मी हमेशा रक्षण करेल, कुठे जाय तुला काही बी तुला काही होणार नाही, कुठे तुला धक्का लागणार नाही, कारण देवानं वचन दिलेलं आहे मला हे. तर देवाला मी धन्यवाद देतो. माझ्या देवा हे प्रभू, माझ्या देवा तू मला विश्वासामध्ये वाढव, प्रार्थना आराधना दे वाढव. माझ्या देवा तू विश्वासाची ढाल दे, विकिमुता तलवार दे, तारण शिरस्थान दे. पिता परमेश्वर मला आध्यात्मिक योद्धा बनव. माझ्या देवा मी भारत देशाचा सैनिक होऊ इच्छित होतो, मात्र काही लोकांना मला लागलं नाही. माझ्या देवा मी फार खिन्न होतो, फार दुःखी होतो, फार उदास होतो. कोण्या मिलिटरीमॅनला बघायचो वाटायचो मी मिलिटरीमध्ये राहायचो, सेवा करू शकलो नाही देशाची. पण आज आनंदित आहे, कारण की देशाचा नाही तर देवाचा सैनिक होत आहे मी. देवाचा आध्यात्मिक योद्धा बनत आहे मी. देव मला जसं पत्रसला निवडलं, जसं पोलसला निवडलं, तसं मला पण देवानं निवडलं. आणि मी जे लोक तकलीफमध्ये आहे, जे अडचणीमध्ये आहे, जे काही दुःखी लोक आहेत, जे अनाथ लोक आहेत, ज्याला कोणी सहारा नाही, अशा लोकांसाठी काहीतरी आपल्यातून मदत होईल असे मी कार्य करेल. देवाच्या सहाय्यानुसार, देवाच्या मदतीनुसार, देवाच्या आशीर्वादानुसार मी कार्य करेल. देवानं निवडल्याशिवाय देवापाशी कोणी जाऊ शकत नाही. तर देवाला विनंती आहे माझी, देवा तू मला हिंमत दे, शक्ती दे, धैर्य दे. माझ्या देवा माझ्या हातून चांगले कार्य घडू दे. माझ्या देवा तुझ्या राज्यासाठी थोडासा हातभार लागतोय माझ्या पित्या. माझ्याकडे बघ, ती कृपा दृष्टी, तू आशीर्वाद, तू अनुग्रह, तू आशीष, तू पवित्र आत्मा माझ्यावर हमेशा राहू दे. माझ्या देवा माझ्यावर तू हमेशा ती कृपा दृष्टी राहू दे देवा. आमेन. धन्यवाद तुझा परमेश्वर. अच्छा, अंतिम नंतर अंतिम प्रेयर में जाएंगे.
हालेलुया 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 हालेलुया. पवित्र 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 सेनाच्या सेनाधीश परमेश्वर पित्या, तुझ्या नावाला मान महिमा आणि गौरव देते माझ्या देवा. सुंदरशा वेळसाठी प्रभूजी या ठिकाणी तुझी उपस्थितीमध्ये माझ्या देवा आजची जी सभा झाली तू आशीर्वादित केलेस, आमचा विश्वास आहे माझ्या देवा. पवित्र आत्म्याद्वारे आजची सभा तू चालवलेस, तुला कोटी कोटी धन्यवाद माझ्या देवा. इथं बसलेल्या प्रत्येक लेकरांचा ताबा तुझ्या हाती देते बाप्पा, कारण हे लेकरं त्यांच्या मर्जीने नसून तू त्यांना इथं बोलवलंयस माझ्या देवा. कारण आम्ही तुला नाही माझ्या बाप्पा, तर तू आम्हाला निवडला आहेस. होय माझ्या देवा, प्रत्येकाला आशीर्वादित कर, प्रत्येकाच्या कुटुंबाला आशीर्वादित कर, प्रत्येकाला बाप्पा तुझ्या अनुग्रहामध्ये चालव माझ्या देवा. लहानशी विनंती नासरी येशूच्या नावात मागते म्हणून ऐक बाप्पा. प्रभूची प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आपल्या ऋणात ऋण सोडले आहे तसे तू आमचे आम्हाला सोड, आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस, वाईटापासून सोडव, कारण ते राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. Praise the Lord. Praise the Lord.